नमस्कार मित्रांनो, शिक्षक पद भरतीसाठी 19 जानेवारी 2019 रोजी आयोजित व्हीसी मधील शिक्षक पद भरती संदर्भात महत्त्वाचे विषय जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र प्रणाली पद भरती आणि शिक्षक समायोजन या दोन विषयांसोबत आणखी 8 विषयासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स मित्रांनो दिनांक 19 जानेवारी 2019 म्हणजेच परवा दिवशी मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली. राज्यातील सर्व या ठिकाणी अधिकारी त्या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी आहेत. मित्रांनो, मागील प्रमाणेच आहेत. आपण यापूर्वी 9 तारखेला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील विषय त्या संदर्भात आलेले सर्व माहिती आपण यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. मित्रांनो, आता परवा दिवशी होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोणते विषय महत्त्वाचे आहेत आपण ते जाणून घेऊया. मित्रांनो, परवा दिवशी होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील विषयपत्रिका आपल्यासमोर आहे. पहिला विषय बघा मित्रांनो, पवित्र प्रणाली अंतर्गत पद भरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचे शासन पत्र दिनांक 6/2/2018 नुसार बिंदू नामावली अद्ययावत करणे आणि कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही कितपत झाली हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो प्रथम हा पहिला विषय आहे. यावर सर्व आढावा घेतला जाणार आहे. मित्रांनो, कालबद्ध कार्यक्रमानुसार किती तयारी झालेली आहे. गुगल फॉर्मवर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी मनपा नप शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, खाजगी शिक्षणाधिकारी माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, औषधानुदानित बघा रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावलीची माहिती व्हीसी पूर्वी अपडेट करायची. मित्रांनो, या सर्वांनी बघा या ठिकाणी गुगल फॉर्मवर व्हीसी पूर्वी बिंदू नामावलीची माहिती गुगल फॉर्मवर अपडेट करायची आहे. बघा, त्यासाठी मित्रांनो हे 2 दिवस अगोदर पत्र काढलेलं आहे की त्यांनी उद्यापर्यंत या ठिकाणी ही माहिती सर्व गुगल फॉर्मवर अपडेट करून या ठिकाणी व्हीसीसाठी ही चर्चेसाठी आणायची आहे. 2017-18च्या संच मान्यतेनुसार जिल्हा विभागस्तर समायोजन रुजू अहवाल. मित्रांनो, या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांचं समायोजन झालेलं नाही, खाजगी शाळेतील बघा खाजगी संस्थेतील शिक्षकांचं त्यांचं जिल्हा स्तरावर किंवा विभाग स्तरावर समायोजन रुजू अहवालाचा आढावा त्यांनी मागितलेला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रपत्र क्रमांक 3 मध्ये विभागस्तर समायोजन अहवाल द्यायचा आहे. प्रपत्र क्रमांक जो नमुना 3 आहे बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकाने आढावा द्यायचा आहे विभागाचा. 2018-19च्या संच मान्यता अंतिम करायची आहे. 2016-17 2017-18 या वर्षातील संच मान्यतेनुसार समायोजनाने दिलेल्या शिक्षक संस्थांची रुजू करून न घेतल्याचे पद विभागात करावयाची माहिती. मित्रांनो, याबाबत राज्यातील विविध शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे की त्या संस्थेचं त्या शाळेतील शिक्षकाचं पद व्यपगत करण्याबाबत या ठिकाणी त्यांनी आदेश दिलेले आहेत, कारवाई केलेली आहे. याबाबत त्यांनी आढावा या सभेमध्ये मागितलेला आहे. अनुदानासाठी अघोषित अशासकीय शाळांचे मूल्यांकन अहवाल प्रस्ताव आढावा. त्यानंतर बघा मित्रांनो, डीबीटी पोर्टल ऑनलाईन कार्यवाहीचा आढावा. अर्धवेळ ग्रंथपाल यांचे पूर्ण वेळ ग्रंथपालपदी समायोजनासाठी रिक्त पदे व अर्धवेळ ग्रंथपाल यांची माहिती आणि उच्च माध्यमिक शाळा वाढीव पदांच्या प्रस्तावाबाबत मित्रांनो अशा एकूण 10 विषयांसाठी ही सभा आयोजित केलेली आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ कॉन्फरन्स सभा आयोजित केलेली आहे दिनांक 19/1/2019 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरती, मेगा भरती, पवित्र पोर्टल विषयी अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा.